पवार कुटुंबाचा डान्स आणि राजकारणही एकत्रच असतं असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले होते। तसंच घडतंय सुद्धा। बुधवारी रात्री शरद पवार आणि अजित पवार यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली आणि त्याआधीही एक मोठी घटना घडली। अजित पवार आणि रोहित पवार एकाच कारनं विमानतळावर पोहोचले। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी शरद पवारांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधला जाणार का, ही चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे। वाढदिवसाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं गिफ्ट शरद पवारांना नेत्यांकडून दिलं जाण्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण दोन्ही पक्षातले नेते आणि कार्यकर्ते यांच्यातला संवाद कायम आहे। दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशा प्रतिक्रिया त्यांच्या नेत्यांकडून सातत्यानं दिल्या जातात। त्यातच बुधवारी दिल्लीत शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड तब्बल 20 मिनिटं चर्चा झाली। बैठकीचे फोटो सुद्धा समोर आले। या फोटोतली दोन्ही नेत्यांची बॉडी लँग्वेज पुरेशी बोलकी आणि सकारात्मक आहे। त्या बैठकीतली सर्वात मोठी इनसाइड स्टोरी समोर आली आहे। दोन्ही नेत्यांनी आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येण्यावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सगळ्यांशी आम्ही आघाडी केली नाही। तिथं आघाडी झाली तेव्हा कोणी काय प्रश्न विचारला नाही, मग तुम्ही अशी आघाडी कशी केली। स्थानिक पातळीवर जे आहेत अधिकार आम्ही दिलेले आहेत त्याप्रमाणे आघाडी झाली। उद्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये जे आहे अजून तशी चर्चा नाही, तशी चर्चेचा कुठे असा जर विषय झाला आम्हाला कल्पना देऊ। शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीत राजकीय आणि कौटुंबिक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। अर्थात आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आणि त्यातही एकत्र लढण्यावर चर्चा झाली असणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही। तर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातला संवाद वाढत चाललाय। विमानतळावर जाण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी एकाच कारनं प्रवास केला। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकाच ट्रॅकवर येऊन राजकीय प्रवास करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कोण किती तास किती मिनटं एकमेकांच्या बरोबर होते खरोखर मला कल्पना नाही। फक्त मी माझी भूमिका स्पष्ट मांडली। ती भूमिका एवढंच आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये पक्ष म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय। अजित पवार यांचा मुलगा जय याच्या विवाहाला शरद पवार उपस्थित नव्हते। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुरावा आहे का अशी शंका उपस्थित केली जात होती। मात्र दिल्लीत अजित पवारांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सर्व शंका दूर केल्या। आता शरद पवारांच्या वाढदिवसाला म्हणजे 12 डिसेंबरला दोन्ही पक्षाचे नेते एकत्रीकरणाचं गिफ्ट देऊन राष्ट्रवादी पुन्हा असा नारा देतात का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।